Hello everyone and welcome to our YouTube channel Banking Agriculture. Like we saw in the last lecture, we dealt with subject verb agreement, one rule that will solve almost 90% of the error spotting questions. In the same way, now we are going to see a concept that I would like to call as the superfluous trap. The superfluous चा अर्थ काय होतो? Something that is not needed. Something that is not needed or something that is extra. समथिंग एक्स्ट्रा म्हणजे मराठीत जर आपण बघायला गेलो तर गरजेपेक्षा जास्त जे असतं त्याला आपण सुपरफ्लुअस म्हणतो किंवा जे गरजेचंच नाहीये त्यालाही आपण सुपरफ्लुअस म्हणू शकतो. नाव व्हॉट हॅपन्स दॅट there are various types of English like British English, American English, and Indian English. So, what we generally speak in this country is Indian English. Now, when we talk in an informal context, this English may sound correct, but when we go and attempt an exam, these questions or we end up marking the wrong answer for these questions. कसं ते आपण बघूयात question after question. Now let us look at this question. Now these are all memory based PYQs. The project will return back to the original state. आता याच्यामध्ये सर्वात पहिलं काम तुम्ही काय करायचं, सब्जेक्टला ओळखायचं. Subject will return is the verb over here. Back to the original state. आता हे का करायचंय तुम्ही, म्हणजे जरी आपला हा एरर स्पॉटिंगचा क्वेश्चन असं तरी ही सवय लावून ठेवा, कारण का यांनी तुमचं इंग्लिश नुसतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं जे मार्किंग वाला एमसीक्यू वाला ते नाही, पण दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत डिस्क्रिप्टिव्ह झालं किंवा इंटरव्ह्यू झालं, यू विल रीड, राईट अँड स्पीक इंग्लिश इन अ बेटर वे. सो दिस इज द फाउंडेशन. So identify the subject, then the verb, and then the rest of the things. So as we can see over here, the project will return back to the original state. आता याच्यामध्ये काय होतं की बँकिंग मध्ये जनरली ऑप्शन ई जो आहे तो नो एरर दिलेला असतो. बँकिंग म्हणा किंवा इन्शुरन्स एक्झाम्स म्हणा किंवा कोणत्याही एक्झाम्स घ्या, एक ऑप्शन नो एरर असतो. बँकिंग इन्शुरन्स मध्ये ई ऑप्शन हा कायम नो एरर असतो. जनरली कॅन्डिडेट्स काय करतात, वाचतात की द प्रोजेक्ट विल रिटर्न बॅक टू द ओरिजिनल स्टेट. त्यांना वाटतं की अरे नो एरर आहे, एक मार्क हातचा मिळाला. होतं काय, आपण एक मार्क घ्यायला जातो आणि 1.25 -1.25 चा नुकसान करून येतो, कारण का एक मार्क जो येणार आहे तोही जातो आणि 0.25 जो नेगेटिव्ह आहे तोही आपण त्यांना देऊ नये. तर एक क्वेश्चन रॉंग झाला तर -1.25. तर लक्षात घ्या की कसे हे एरर्स अवॉइड करायचं. सो द प्रोजेक्ट विल रिटर्न बॅक टू द ओरिजिनल स्टेट. आता रिटर्नचा अर्थ काय, रिटर्नचा अर्थ आहे कम बॅक. ठीक आहे ना, कोणत्याही कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही हा वापरा, रिटर्नचा अर्थ होतो कम बॅक. आता बॅक, कम बॅक नंतर सुद्धा आपण काय वापरलं इथे, एक्झामिनरनी काय वापरलंय, पुन्हा बॅक वापरलं. जर तुम्ही आता हा जर सेंटेन्स असा वाचला की द प्रोजेक्ट विल कम बॅक टू द ओरिजिनल स्टेट. आता इथे काय होतं, इथे बॅक जो आहे इट इज बिकमिंग सुपरफ्लुअस. काय होतं हे, इट इज बिकमिंग सुपरफ्लुअस. म्हणजे याची गरज आहे का, तर याची गरज अजिबात नाहीये. का नाहीये, कारण का रिटर्न हा जो शब्द आहे त्याच्यामध्येच बॅक हे ऑलरेडी मेन्शन्ड आहे. त्यामुळे तुम्हाला रिटर्न नंतर बॅकची गरज नाहीये. त्यामुळे जिथे बॅक ज्या कोणत्या पार्टमध्ये असेल, ए बी सी किंवा डी, कोणत्याही पार्टमध्ये बॅक जिथे असेल तो तुमचं आन्सर असणार आहे. समजलं आहे? आय होप यू आर अंडरस्टँडिंग इट. Let's move to the next question. Again, the next question, as you can see on the screen, the manager called a meeting to discuss about the sales target. The manager is our subject, called is our verb, and after verb everything is our predicate, we can say. So the manager called a meeting to discuss about the sales targets. आता पुन्हा इथे कॅन्डिडेट्स, मेजॉरिटी ऑफ द कॅन्डिडेट्स विल डू द सेम थिंग, की त्यांना वाटणार आहे की इथे कुठेच एरर नाहीये, कारण का सब्जेक्ट व्यवस्थित आहे, त्याचा वर्ब जो आहे तोही व्यवस्थित वापरलाय, पास्ट टेन्स मध्ये सेंटेन्स चालू है. कॉल्ड अ मीटिंग टू डिस्कस अबाउट द सेल्स टारगेट्स. तो सब कुछ ठीक लग रहा है यहाँ पर, लेकिन सब कुछ यहाँ पर ठीक बिल्कुल भी नहीं है. आता जर तुम्ही लक्ष दिलं नीट तर डिस्कसचा अर्थ काय होतो, डिस्कसचा अर्थ आहे टॉक अबाउट. डिस्कस म्हणजे काय, जर इफ वी से दॅट वी हॅव टू डिस्कस समथिंग म्हणजे काय, आपल्याला कोणत्या तरी एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे. तर डिस्कसचा अर्थ आहे टॉक अबाउट. आता पुन्हा एकदा सेंटेन्स कसं होतंय बघा, द मॅनेजर कॉल्ड अ मीटिंग टू डिस्कस, दॅट इज टू टॉक अबाउट. तर हा जो अबाउट आहे हा गरजेचा नाहीये. दिस इज अगेन सुपरफ्लुअस.
जिथे हा अबाउट असेल ज्या कोणत्या पार्टमध्ये ते तुमचं उत्तर राहणार आहे. आय होप यू आर अंडरस्टँडिंग द क्वेश्चन्स. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. Next one is the students entered into the classroom silently. The students is our subject. Entered into the classroom. Past में चल रहा है. This is our verb. Entered into the classroom silently. Okay, fine. Now where is the error? आता पुन्हा तेच की सगळं काही व्यवस्थित वाटतंय, पण इथे पुन्हा आपल्याकडे सुपरफ्लुअसचा एक ट्रॅप आहे. आपण बघून घेऊयात. एंटर्डचा अर्थ काय होतो? गोइंग इनटू. फॉर एक्झाम्पल आय एम एंटरिंग द क्लासरूम, म्हणजे मी क्लासरूमच्या आतमध्ये जातोय, तो गोइंग इनटू. आता आपण जर वाचलं की द स्टुडंट्स आर गोइंग इनटू दिस इनटू इज अगेन युअर सुपरफ्लुअस स्ट्रक्चर. हे आपल्याला गरजेचं नाहीये. सो जिथे कुठे इनटूचा पार्ट असेल ए बी सी किंवा डी, दॅट इज गोइंग टू बी युअर आन्सर. ठीक आहे. आता इथे एक बोनस कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये एंटर इनटू, आता इथे जे आहे एंटर्ड इनटू हे चुकीचं आहे. इथे काय पाहिजे होतं? इथे पाहिजे होतं द स्टुडंट्स एंटर्ड द क्लासरूम सायलेंटली. पण एंटर इनटू ऑल्सो इज अ फ्रेझल वर्ब. हे काय? एंटर इनटू हे एक फ्रेझल वर्ब, फ्रेझल वर्ब आहे. त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आहे एंटर इनटूचा अर्थ होतो साइन करणे, एग्रीमेंट साइन करणे. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो किंवा तुम्ही जर पेपर वाचत असाल तर बरेचदा तुम्हाला अशी फ्रेज किंवा असं सेंटेन्स तुम्हाला दिसत असेल की इंडिया अँड USA have entered into an agreement. ठीक आहे. हे असं बरेचदा तुम्ही न्यूजपेपर्स मध्ये वाचत असाल की इंडिया अँड USA हॅव एंटर्ड इनटू अन अग्रीमेंट. तर याच्यामध्ये एंटर्ड इनटू जे आहे दॅट इज नॉट टॉकिंग अबाउट फिजिकल एंट्रन्स, दॅट इज नॉट टॉकिंग अबाउट समबडी एंटरिंग इनटू समथिंग एल्स. इट इज टॉकिंग अबाउट व्हाट? इट इज टॉकिंग अबाउट, यहां पर एंटर इनटू का मतलब होता है साइन करना. लक्षात आलंय? त्यामुळे दोन गोष्टींचा लक्षात घ्यायचं. जिथे साइन करणं आहे तिथे आपण फ्रेझल वर्ब वापरतो ज्याचा अर्थ एंटर इनटू, ज्याचा अर्थ आहे सही करणे, साइन करणे. ठीक आहे. दिस विल बी यूज्ड इन युअर अग्रीमेंट्स, पॅक्ट्स, फ्री ट्रेड अग्रीमेंट्स, WTO अग्रीमेंट, ज्या कोणत्या अग्रीमेंट्स आहेत. तुम्ही जर लँडलॉर्ड्स बरोबर जे अग्रीमेंट करतो तिथे पण आपण हेच वापरणार की आय हॅव एंटर्ड इनटू अन अग्रीमेंट विथ माय लँडलॉर्ड. आलं लक्षात? तर हे एंटर इनटू वेगळं आहे आणि हे एंटर इनटू वेगळं. जेव्हा आपण फिजिकली कुठे एंटर करतोय तर त्याच्यानंतर आपल्याला कोणताही प्रेपोजिशन वापरायचा नाहीये. आय एम एंटरिंग द क्लास, आय एम एंटरिंग द मॉल, आय एम एंटरिंग द थिएटर, वी आर एंटरिंग द थिएटर, वी एंटर्ड द थिएटर. मग ते प्रेझेंट मध्ये चालू, पास्ट मध्ये चालू किंवा फ्युचर, वी विल बी एंटरिंग द थिएटर. तर जेव्हा आपण फिजिकली कशामध्ये एंटर करत असू तर तेव्हा आपल्याला कोणताही प्रेपोजिशन वापरायचा नाहीये. मग तो इन, ऑन, ऍट, इनटू कोणताही वापरायचा नाहीये. पण जेव्हा एंटरला इनटू हा प्रेपोजिशन लागतो पूर्ण अर्थ चेंज होतो. त्याचा अर्थ होतो साइन करणे. आलं लक्षात? आय होप यू आर अंडरस्टँडिंग अँड एन्जॉयिंग दिस सेशन. अँड लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. He went to the cinema with his cousin brother. Again, the same thing. Now, in the Indian context, we generally use this phrase a lot: cousin brother, cousin sister, and I don't know what not. But in actual proper English or British English, this is considered as an error. अब cousin का मतलब ही क्या होता है यार? cousin का मतलब होता है your brother, or it can also mean your sister. So it has to be your brother or your sister. ठीक है ना? तो उसके बाद आपने explicitly brother या sister लिखना is considered as erroneous. It is not appropriate to write brother or sister after using the word cousin. So he went to the cinema with his cousin. That's it. इसके बाद brother sister लगाना कोई जरूरत नहीं है. तो जहां पर आपको ये brother word दिखेगा जिस पार्ट में, that is going to be your error. I hope you're understanding it. Let's move to the next one. Again, very widely used in the Indian context. आपण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल. Suppose if it rains, what will we do? ठीक है ना? Suppose if it rains, what will we do? अब suppose का मतलब ही if होता है और if का मतलब भी if होता है. दोन वेळा if कशाला वापरायचं? If it rains, what will we do?
है ना, म्हणजे एक चांगली कविता होऊ शकते पण इथे एररचा मार्क मिळणार नाहीये तुम्हाला नक्कीच. ठीक आहे ना, तो आयदर यूज सपोज और यूज इफ, दोन्हीपैकी एक काहीतरी वापरा, दोन्ही वापरू नका. समजलंय? ओके फाईन. चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वन. The teacher asked him to repeat the answer again. Again a very simple question. म्हणजे आता हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, ठीक आहे ना, पाठ करायची गरज नाहीये. बरेच मुलांचं कॅन्डिडेटचं काय होतं की ग्रामरचे रूल्स पाठ करायला बसतात. पाठ करू नका, तुम्ही 100% विसरणार आहात. लक्षात घ्या लॉजिक कसं है. द टीचर आस्क्ड हिम टू रिपीट द आंसर अगेन. अब पढ़ते ही समझ में आना चाहिए कि रिपीट मतलब क्या, से अगेन. आता होतंय कसं बघा, द टीचर आस्क्ड हिम टू से अगेन द आंसर अगेन. डू वी नीड दिस अगेन? वी डू नॉट. तो एरर आपला कुठे येणार आहे, या अगेन मध्ये. ठीक है ना, सो जहां पर ये अगेन होगा दैट पार्ट विल हैव योर एरर. ठीक है, चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वन. काइंडली रिक्वेस्ट यू, सॉरी, आई काइंडली रिक्वेस्ट यू टू ग्रांट मी लीव. आई काइंडली रिक्वेस्ट यू टू ग्रांट मी लीव. ठीक है, अ व्हेरी सिंपल काइंडली रिक्वेस्ट. आता रिक्वेस्ट मध्येच एक काइंडनेस असतो. देयर इज ऑलरेडी सम काइंडनेस ऑलरेडी इन्क्लुडेड इन द वर्ड रिक्वेस्ट. म्हणजे रिक्वेस्ट म्हणजे काय, आय एम काइंडली आस्किंग यू टू ग्रांट मी लीव. तर इथे ऑलरेडी काइंडनेस आहे, त्यामुळे रिक्वेस्टच्या आधी काइंडली वापरणं इज सुपरफ्लुअस. इट इज नॉट नेसेसरी. द सेंटेन्स वुड बी आय रिक्वेस्ट यू टू ग्रांट मी लीव. दॅट्स इट. जिथे काइंडली आहे तो पार्ट तुमचा एरर वाला असणार आहे. समजलंय? चलो आगे बढ़ते हैं. आता हा जो सेंटेन्स आहे, द ट्विन बेबीज वर बोथ आयडेंटिकल, याचं उत्तर तुम्ही मला देणार आहात इन द कॉमेंट बॉक्स. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. अंटिल नेक्स्ट टाइम, सी यू. थँक्यू.